काय रे, किती दिवस तिच्या बहिणीला सांभाळायचं? आई पुन्हा सुरू झालं तुझं? अरे पण हिच्यामुळे आपला खर्च वाढतोय, त्याचं काय? अहो आई, छोटी बहीण आहे ती माझी, माझ्याशिवाय तिचं कोण आहे? आम्ही काय ठेका घेतलाय काय तिला सांभाळायचा? आई, मम्मी पप्पांनंतर तिची पूर्ण जबाबदारी माझीच आहे ना. एवढाच आहे तर एखादा मुलगा बघून कोर्टात लग्न लावून दे, म्हणजे तू पण मोकली आणि आम्ही पण मोकले. आई काहीतरी विचार करून बोल. अगं शिक्षणाचं वय आहे तिचं. आणि तिच्या शिक्षणाला पैसा कुठून आणायचा? आई त्याची काळजी तू नको करू. दा, तुला काय करायचे ते कर. जीजू, आई बरोबर बोलत आहेत. तसं पण मी 12वी नंतर पुढे नाही शिकणार. भाविका, काय बोलतेस हे? हो ताई, तुम्ही आतापर्यंत खूप केलंय माझ्यासाठी, पण आता नाही. आणि तुझ्या स्वप्नांचं काय? जीजू, सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतात असे नाही ना. तू जरा शांत बसशील का? हो भाविका, 12वी नंतर तू डिप्लोमा सोबत डिग्री पण पूर्ण करणार आहे. जीजू, त्यासाठी 4-5 लाख रुपये लागणार आहेत. ते कुठून मॅनेज होणार? त्याचं तू टेन्शन घेऊ नकोस. जा तू तुझा अभ्यास कर. आणि हा, आईच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. अहो, भाविकाचे पण बरोबर आहे. स्वप्न तर पूर्ण करायचे आहे, पण तुम्ही एवढे पैसे कसं मॅनेज करणार? अगं त्याची तयारी मी आधीच करून ठेवली आहे. म्हणजे मी आजच लोन घेतलं आहे. लोन? पण कधी, कसं? तुम्ही तर बँकेतही गेलात नाही. मला तर काहीच समजत नाहीये. अगं मी राम फिनकॉप कडून पर्सनल लोन घेतलं, तेही ऑनलाईन. फक्त 1 मिनिटात लोन सँक्शन झालं आणि 30 मिनिटात पैसे आपल्या खात्यात. पण लोन घेताना जी कागदपत्र द्यावी लागतात त्याचं काय? इथे फारशी कागदपत्राची गरज पडली नाही. फक्त पॅन आणि आधार कार्डवर काम झालं. आणि ऐक ना, इथे कोणाची हमी द्यावी लागली नाही. अगं काय झालं, कसला विचार करतेस? हेच विचार करते की लोन कसं फेडायचं. अगं तू अजिबात काळजी करू नकोस. परतफेडीचे पर्याय खूप फ्लेक्झिबल आहेत. आपण 17 EMI पर्यंत हप्ते फेडू शकतो. हवं तर 90 दिवसांत याला पूर्ण फेडू शकतो. बरं आहे मग. ताई, काय ग, आलेच? पैशांची गरज कधीही कुणालाही लागू शकते. म्हणून लांबच लांब रांगेत उभं राहण्यापेक्षा किंवा वाट बघत बसण्यापेक्षा लगेच राम फिनकॉप पर्सनल लोनसाठी अर्ज करा. येथे तब्बल 8 लाखांपर्यंत कर्ज अगदी सहज मिळतं, तेही घर बसल्या. लिंक माझ्या बायोमध्ये आहे, चेक करा. धन्यवाद.